जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण आज श्री महाराजांच्या सेवेमध्ये 5व्या दशकातील 4था समास उपदेश लक्षण हा सुरू करणार आहे. कालपर्यंत आपण शिष्य लक्षणे एकूण 24 भागांमध्ये पाहिली. शिष्य होणे या कृतीमध्येच एक उद्देश दडलेला आहे आणि तो म्हणजे ज्ञानप्राप्ती. ज्ञान मिळावं म्हणून शिष्य सद्गुरूंकडे जातो. सद्गुरू उपदेश करतात, साधना देतात आणि साधनेला अनुसरल्यानंतर शिष्याला ज्ञान प्राप्त होतं. हे सांगण्याचा हेतू हा की उपदेश लक्षणं म्हणजे कोणकोणत्या पद्धतीची उपासना सद्गुरू देऊ शकतात किंवा संत महात्मे ऋषीमुनी देतात हे समर्थांनी वर्णन केलेलं आहे. कोणकोणत्या उपासना पद्धती आहेत, कोणकोणते मार्ग आहेत ज्यांनी साधना केली जाते असं सगळं वर्णन समर्थ करतायत. या ओव्यांचा सुद्धा आपण अर्थ पाहत पाहत पुढे जाऊया. प्रत्येक ओवीचा अर्थ इतका स्पष्ट आणि उघड आहे की त्याचं विवरण करण्याची गरज नाही किंवा विस्तार करण्याची गरज नाही. आता समासाची सुरुवातच पहा. ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे सांगता ते असाधारणे परी काही एक सांगो. समर्थ म्हणतायत लक्षणे ऐका उपदेशांची. कोण कोण कोणकोणत्या प्रकारची उपासना सांगतो हे असाधारण आहे. पुष्कळ उपासना पद्धती आहेत, पण काही आपण बघूया असं ते म्हणतात. बहुत मंत्र उपदेशिती कोणी नाम मात्र सांगती एक ते जप करविती ओंकाराचा. कुणी गुरुमंत्राचा उपदेश करतं, कुणी फक्त नामच सांगतं, तर कुणी ओंकार शिकवून त्याचा जप करून घेतं. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. मंत्रांची नावं दिलेली आहेत समर्थांनी किंवा वर्णन केलेली आहेत की कोणकोणत्या पद्धतीचे मंत्र आहेत. मच्छ कूर्म वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. भैरव मंत्र, मल्लारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगती. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायो मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र, बहुधा मंत्र किती म्हणून सांगावे. म्हटलं नाही का, या ओव्यांना हळूहळू पाहत गेलो तरी अर्थ उलगडत जातो. विवरणाची किंवा विस्ताराची आवश्यकता नाही. किती प्रकार समर्थ सांगतायत पहा. पुढे ते म्हणतात बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना मंत्र नाना शक्तींचे. कित्येक मंत्रांचे प्रकार आहेत, तरी समर्थांच्या भाषेत त्यांनी थोडक्यात हे सांगितलेलं आहे. परी काही एक सांगो असं ते म्हणतात. अनेक उपासना पद्धती आहेत. त्यांचा उद्देश काय आहे हे आपण समासाच्या शेवटी शेवटी पाहूया. त्याआधी काय म्हणतायत ते नीट पाहू. पुढे समर्थ म्हणतात पृथकाकारे स्वतंत्र जितुके देव तितुके मंत्र सोपे अवघड विचित्र खेचर दारुण बीजाचे. पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी तितुके मंत्र वैखरी किती म्हणून वदवावी. असंख्यात मंत्रमाळा एकाहुनी एक आगळा विचित्र मायेची कळा कोण जाणे. कित्येक मंत्री भूते जाती कित्येक मंत्री वेथा नासती कित्येक मंत्री उतरती सिते विंचू विखार. ऐसे नाना परीचे मंत्री उपदेशिती कर्णपात्री जप ध्यान पूजा यंत्री
विधानयुक्त सांगती. जसं पृथ्वीवरच्या देवांना सीमा नाही, तसंच मंत्रांचं पण आहे असं समर्थ म्हणतायत. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. समर्थ म्हणतात काही सोपे आहेत, काही अवघड आहेत, तर काही दारुण बीजाचे आहेत. विचित्र विचित्र प्रकार मंत्रांचे आहेत असं समर्थ म्हणतात. म्हणजे काही मंत्र व्याधी नाहीशी करतात, काही मंत्रांनी भूतबाधा जाते, काही मंत्रांनी थंडी ताप विंचू किंवा सापाचं विषही जातं. अशा मंत्रांचाही उपदेश केला जातो. शिवाय जप ध्यान पूजा यंत्र इत्यादी बाबत विधियुक्त माहितीही सांगितली जाते. जप ध्यान पूजा यंत्री विधानयुक्त सांगती असं समर्थ म्हणतायत. पुढे ते काय म्हणतायत पहा. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणोनी. कोण कोणत्या देवतेचं नामस्मरण सांगेल काही नेम नाही. कुणी शिवाचं सांगेल, कुणी हरी म्हणायला सांगेल, कुणी विठ्ठल म्हणायला सांगेल. एक सांगती कृष्ण कृष्ण, एक सांगती विष्णु विष्णु, एक नारायण नारायण म्हणून उपदेशिती. एक म्हणती अच्युत अच्युत, एक म्हणती अनंत अनंत, एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे. एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम बहुता नामी स्मरावा. एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू चिंतित जावा. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे. नामांना सीमा नाही, रूपांनाही सीमा नाही. सर्व भगवंताचीच नामे आहेत आणि कोण कोणतं नाम सांगेल यालाही सीमा नाही. समर्थ पुढे म्हणतात. एक सांगती देव देव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणोनी. हे किती म्हणोनी सांगावे, शिवशक्तीची अनंत नावे, इच्छे सारिखी स्वभावे उपदेशिती. एक सांगती मुद्राचारी, खेचरी भूचरी चाचरी अगोचरी, एक आसने परोपरी उपदेशिती. एक दाखविती देखणी, एक अनुहात ध्वनी, एक गुरु पिंडज्ञानी पिंडज्ञान सांगती. एक सांगती कर्ममार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे. मंत्र साधनांकडून वेगवेगळ्या साधनांमध्ये समर्थ शिरले. ते म्हणतायत मुद्रांचे प्रकार असोत किंवा अनुहात ध्वनी, पिंडज्ञान, कर्ममार्ग, उपासना मार्ग, अष्टांग योग असो, उपासना पद्धती नाना आहेत. जसं शिवशक्तीची अनंत रूपे आणि त्यांना दिलेली अनंत नावे, तसंच उपासना पद्धतींचेही प्रकार पुष्कळ आहेत. पुढे ते काय काय म्हणतायत पहा. एक तपे सांगती, एक अजपा निरोपिती, एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी. एक सांगती सगुण, एक निरोपिती निर्गुण, एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणूनी. एक महावाक्ये सांगती, त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणोनी. एक शाक्तमार्ग सांगती, एक मुक्तिमार्ग प्रतिष्ठिती, एक इंद्रिये पूजन करविती एका भावे. एक सांगती वशीकरण, स्तंभन मोहन उच्चाटन, नाना चेटके आपण स्वये निरोपिती. ऐसी उपदेशांची स्थिती, पुरे आता सांगो किती, ऐसे हे उपदेश असती असंख्यात. यादी देत राहिले समर्थ आणि शेवटी म्हणाले, किती म्हणून मी सांगू. प्रकार पुष्कळ आहेत, असंख्य आहेत. कुणी तप करायला सांगेल, कुणी अजपा जप करायला सांगेल, किंवा कुणी तत्वज्ञानाचं विवरण करेल, तत्वांची उपासना करायला सांगेल. सगुण पूजन करा, सगुण भक्ती करा
असं कुणी सांगेल, तर निर्गुण उपासना करायला कुणी सांगेल, तर कुणी सांगेल की तीर्थांच्या ठिकाणी फिरा, यात्रा करा, परिक्रमा करा, वगैरे वगैरे. महावाक्य म्हणजे तेच ब्रह्म तू आहेस याचा उपदेश कुणी करेल, त्याचा जप कुणी करायला सांगेल, तर कुणी सर्व ब्रह्मरूपानं पाहायला शिकवेल. शाक्त मार्ग म्हणजे देवीची उपासना कुणी सांगेल, तर कुणी मुक्तीची उपासना सांगेल. एका भावानं इंद्रिय पूजन ही सुद्धा उपासना पद्धती आहे, ती कुणी सांगेल. कुणी वशीकरण, स्तंभन, मोहन, उच्चाटन अशा विद्या शिकवतील, तर कुणी चेटके करायला शिकवतील. सीमा नाही. जशी भगवंताची अनंत रूपे, अनंत नामे, तशाच उपासना पद्धतीसुद्धा अनंत. शेवटी समर्थ म्हणतात, किती म्हणून त्या सांगाव्यात. ऐसी उपदेशांची स्थिती, पुरे आता सांगो किती. ऐसे हे उपदेश असती असंख्यात. एवढ्या सगळ्या उपासना पद्धती, पूजेच्या पद्धती, मंत्रांचे प्रकार, उपदेशांचे प्रकार सांगितल्यानंतर मात्र समर्थ आता मुद्द्याकडे वळले. ज्या मुद्द्याला आपण समासाच्या सुरुवातीला हात घातला होता, की शिष्य मुळात सद्गुरूंकडे जातो कशासाठी, तर ज्ञानप्राप्तीसाठी. अर्थात परमार्थातील हे ज्ञान आत्मज्ञान आहे हे उघडच आहे, पण व्यवहारात सुद्धा ज्ञानाचा उद्देश असतो, म्हणून तर विद्यार्थी शिक्षकांकडे जातो. अन्यथा जाण्याचं काय प्रयोजन. साहजिकच परमार्थातही हे लागू आहे. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं आणि सद्गुरू आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवतात. मार्ग दाखवण्याचं काम सद्गुरूंचं आहे. मार्गावरून चालावं मात्र शिष्यालाच लागतं. पण मार्ग अनेक असल्यामुळे कोणता तरी एक मार्ग धरून शिष्याला जावं लागतं, हा महत्त्वाचा मुद्दा समर्थांना सुचवायचा आहे. ते जेव्हा म्हणतात की कुणी राम म्हणायला सांगतं, तर कुणी श्याम म्हणायला सांगतं, कुणी दत्त म्हणायला सांगतं, तर कुणी कृष्ण म्हणायला सांगतं, तेव्हा त्यांना हे सुचवायचं आहे की नामे भिन्न असली तरी उपासना करणाऱ्यानं एकाच नामाला दृढ धरावं लागतं. तसंच इतर उपासना पद्धतींचं आहे. अष्टांग योग वाईट नाही, पण अष्टांग योग दृढतेनं करावा लागतो. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा लागतो. पुस्तके वाचून आपली उपासना पद्धत ठरवू नये. सद्गुरूपदिष्ट मार्गानं जावं आणि मग साधनेमध्ये पूर्ण व्हावं, तर भगवत प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती निश्चित आहे. तो महावाक्याचा उपदेश असो, शाक्त मार्ग असो, सगुणोपासना असो किंवा निर्गुणोपासना असो, उपासना पद्धती त्यांच्या ठिकाणी आहेत. घेणाऱ्यांना मात्र एकच घ्यावं लागतं. आपण आजारी पडतो आणि औषध घ्यायला दुकानात जातो. दुकान औषधांनी भरलेलं असतं. त्यातली प्रत्येक औषधं आपण घेतो का? मनाला येईल ते आपण घेतो का? काय घ्यायचं याची चिठ्ठी डॉक्टरनं आपल्याला दिलेली असते. त्यानं तरी ती का दिलेली असते? कारण त्यानं आपला आजार ओळखलेला असतो, म्हणून त्याला इलाज माहीत असतो, म्हणून तो औषधाची चिठ्ठी देतो. आणि मग डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे तेवढंच औषध आपण त्या दुकानातून खरेदी करतो. परमार्थातही असंच आहे. आपण कुठे आहोत, आपण कसे आहोत हे सद्गुरूंना कळत असतं. त्या दृष्टीनं सद्गुरू उपासना देतात आणि ती उपासना करणं हे मात्र आपलं काम राहतं. जसं की औषध आपलं आपल्यालाच घ्यावं लागतं. म्हणून उपदेशांचे, मंत्रांचे, पूजेचे अनंत प्रकार आहेत. पण तिकडे वळण्याच्या आधी ज्ञानप्राप्ती हा आपला हेतू पक्का असावा लागतो. समर्थ आता पुढे काय म्हणतायत ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, ऐसे उपदेश अनेक, परी ज्ञाने विण निरार्थक, ये विषयी असे एक भगवद वचन. उपदेशांचे प्रकार अनेक आहेत, पण ज्ञानाशिवाय ते निरर्थक आहेत. खरं म्हणजे ज्ञान आता प्रत्येक उपासना पद्धतीत आहेच,
राम राम म्हणणे या उपासना पद्धतीमध्ये सुद्धा ज्ञानप्राप्ती आहेच, सगुणोपासनेमध्ये पण आहेच, शिवाय महावाक्याच्या उपासनेमध्ये पण आहे. पण ज्ञानेविण निरार्थक असं समर्थ म्हणतायत. याचा अर्थ असा की ज्ञानाच्या उद्देशाशिवाय या उपदेश मार्गांकडे जाणं हे निरर्थक आहे. ज्ञानाचा उद्देश तिथं महत्त्वाचा आहे. आणि याविषयी एक श्लोक आहे असं म्हणून ते पुढे श्लोक सांगतात. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम शैव शाक्तागमाद्याये अन्ये च बहवो मताः अपभ्रंश समास्तेपि जीवानां भ्रांतचेतसां न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुक्तमम्. अनेक शास्त्रांचा अभ्यास केला, देवतांची पूजा केली, तरीही आत्मज्ञानाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे असं अर्जुनाला भगवान सांगतायत. कर्मे कर्मांच्या ठिकाणी राहतात, पण आत्मज्ञान जर झालं नाही तर पदरात कर्मभोगच पडतो. कर्मे एका पद्धतीनं वायाच जातात. त्यामुळं जे प्राप्त करणं आवश्यक आहे त्याचा हेतू महत्त्वाचा आहे हे समर्थांना सुचवायचं आहे. उपासना पद्धती आणि पूजन पद्धती, उपदेश पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण त्या कोणत्याही असोत, शैवमत असो, शाक्तमत असो, आगमशास्त्र असो किंवा आणखी काही, हे सगळं भ्रमातच वावरणं आहे जोपर्यंत आत्मज्ञान नाही. म्हणून आत्मज्ञानासारखं पवित्र आणि उत्तम दुसरं काहीही नाही हे या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. समर्थ त्याच्या विस्तारामध्ये आणि निरूपणामध्ये पुढे म्हणतात, या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. आता कुणी असा तर्क काढेल की अहो, उपासना केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्ती कशी होईल? मग आत्मज्ञान साधलं पाहिजे, उपासनेमध्ये भ्रम आहे असं म्हणून कसं चालेल? पण हा तर्क तितकासा बरोबर नाही. या तर्काच्या आधी हे आपण विसरतो की समर्थ आत्मज्ञानाच्या उद्देशानं उपासनेकडे, साधनेकडे, उपदेशाकडे पाहायला सांगतायत. आपण सद्गुरूंकडं का जातो? आपल्या अडचणी घालवायला जातो की आत्मज्ञानासाठी जातो हे पाहणं गरजेचं आहे. सद्गुरूंकडे गेल्यानंतर कोणती ना कोणती उपासनाच मिळणार आहे, पण समर्थ म्हणतायत आपला हेतू शुद्ध असला पाहिजे. आपला हेतू आत्मज्ञान प्राप्ती हाच असला पाहिजे. मी कोण हे जाणून घेण्यासाठीच सद्गुरूंकडे जावं. या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्य, ज्ञानाशिवाय पवित्र काहीही नाही हे या श्लोकांवरून उघडच आहे. भगवंतांच्याच तोंडचं वाक्य आहे. म्हणून आधी आत्मज्ञान साधलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. काही गोष्टींमुळं आजार बरे होतील, काही गोष्टींमुळं भविष्य कळेल, काही गोष्टींमुळं आणखी काही घडेल. पण या उपासनांच्या भानगडीत न पडता आधी आपण कोण आहोत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे हे समर्थ आपल्याला तळमळीनं सांगतायत. अर्थातच उपासनेनंतर आत्मज्ञान प्राप्ती आहे, साधनेनंतर आत्मज्ञान प्राप्ती आहे. पण आत्मज्ञान प्राप्ती ही साधनेला बांधील नाही, कारण आत्मज्ञान ही स्थूल वस्तू नाही. साधनेने जीव ज्ञानप्राप्तीसाठी योग्य बनेल. ज्ञान आहे तिथेच आहे, ते ना कुठे गेला आहे ना कुठून आलेला आहे. पण आपण जीवभावात आहोत ही आपली अडचण आहे. ही जीवभावाची अडचण नसती तर ज्ञान आहेच की, पण ही अडचण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आधी ते आत्मज्ञान साधलं पाहिजे. या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्य, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश, ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. सगळ्या उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश महत्त्वाचा आहे,
असं भगवंत अनेक ठिकाणी म्हणालेत असं समर्थ सांगतायत. पुढे त्यांनी एका श्लोकाचा दाखला पण दिलाय. यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. अर्थ आहे, माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो. काय भगवंतांचं वचन आहे पहा. म्हणजे आत्मज्ञानाचं महत्त्व भगवंतांनी अधोरेखित केलेलं आहे, तर ते ज्ञान किती श्रेष्ठ असेल. समर्थ म्हणतात, आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फळश्रुती, त्याहूनी ज्ञानाची स्थिती, विशेष कोटी गुणे. या आत्मज्ञानाचा महिमा जीव काय जाणणार. बापुडा जीवात्मा असे शब्द समर्थ वापरतात. जिथे साक्षात ब्रह्मा अपुरा पडतो आत्मज्ञानाचा महिमा गायला, सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फळश्रुतीसुद्धा कमी पडते, तिथं मानवांची काय दशा. इतकं हे आत्मज्ञान महत्त्वाचं आहे. जोपर्यंत हे नाही तोपर्यंत अपूर्णत्वच आहे. म्हणून समर्थांनी याला इतकं अधोरेखित केलेलं आहे. समर्थ जेव्हा जेव्हा ज्ञानाचा संदर्भ सांगतात तेव्हा आपण लक्षात घ्यावं की ते फक्त आणि फक्त आत्मज्ञानालाच निर्देशित करतायत. आणखी एका श्लोकाचा दाखला देऊन समर्थ या समासाचा शेवट करतात. श्लोक आहे, पृथ्वीयां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलं तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम्. पृथ्वीवर जेवढी म्हणून तीर्थे आहेत तिथे स्नान, दान इत्यादी केल्याचे जे फळ आहे त्याच्या कोटीपट अधिक ब्रह्मज्ञानाचे फळ आहे. ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. याच्या विस्ताराचीच ओवी पाहिली आपण. सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फळश्रुती, त्याहूनी ज्ञानाची स्थिती, विशेष कोटी गुणे. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहूनी गहन, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. असं हे आत्मज्ञान गहनापेक्षा गहन आहे. समर्थ म्हणतात, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. पुढच्या समासांमध्ये या ज्ञानाविषयी समर्थांनी विस्तृत विवरण केलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश लक्षण नाम समास चौथा श्रीराम. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.